बाबा तुम्ही बोलवलत का? हो श्रावणी, ये. बाबा तुम्ही माझ्या रागवलात का? मी शपथ घेऊन सांगते, मी नाही सांगितलं मोक्षाला शुभूला सोडवायला. आणि भर मंडपात येऊन शुभू असं काहीतरी करेल असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं. मला माहिती आहे श्रावणी, यात तुझी तिळ मात्रही चूक नाहीये. त्या शुभूला जामिनावर सोडवण्याचं धाडस माझी मुलगी करणार नाही याची खात्री आहे मला. मला हेही माहिती आहे तुझ्यावर खूप मोठा अन्याय झालाय. प्रेम होतं तुझं शुभूवर, पण जुनं सगळं विसरलीस तू. माझा विश्वास आहे माझ्या मुलीवर. श्रावणी, खरं सांगू, एक मंत्री म्हणून आणि त्याहीपेक्षा एक बाप म्हणून मी पूर्णपणे चुकलो गा. मी नाही थांबू शकलो शुभूला मंडपात येण्यावाचून. त्यांनी तुझ्या डोक्यावर जेव्हा गण ठेवली होती ना, तेव्हा या बापाच्या काळजाचा ठोका चुकला होता बाळा. सुचत नव्हतं काहीच. बाबा प्लीज, तुम्ही या सगळ्याचा दोष स्वतःला नका देऊ. तुम्ही माझ्या जीवासाठी घाबरला होतात, माझ्या सुरक्षतेसाठी तुम्ही मागे हटलात. बाबा, मी तुमच्या मनातली भीती समजू शकते. पण त्या शुभूला सोडणार नाही मी आता. माझ्याशी पंगा घेतलाय त्याने. मी बोलीन माझ्या वकिलाशी, त्यातनं काहीतरी मार्ग काढीन आणि तुला लवकरात लवकर या लग्नातनं बाहेर काढीन. वचन आहे माझं तुला. उठ उठ निघ निघ. आता मला तोंड दाखवू नकोस. कारभारने अगं काय करायलीस तू? मी बराबर तेच करतोय. ह्यो माझा मुलगा नाही. अगं कारभारने तू स्वतःच्या पोराला घराबाहेर काढतीयस. तुझा जीव आहे त्याच्यावर लई. माझा जीव होता ह्याच्यावरती, पण आता नाही. ह्याला जर का ह्याच्या बहिणीची फिकीर नसेल तर मुलगा म्हणून मला मी ह्याची फिकीर नाही. असं असेल ना कारभारने, तर माझं पोरग या घरातनं बाहेर जाणार नाही. कारण त्यानं आजपर्यंत जे काही निर्णय घेतले ना, त्याच्यात समद्यांचं भलं होतं. आज एक त्याचा निर्णय चुकला म्हणून अशी वागणारच त्याच्याशी? शुभू, चल आतमध्ये. नाही, तुला मी म्हणून सांगितलं ना, जा. हाय अगं, काय करायलीस तू? शुभू जर या घरातून बाहेर गेला ना तर? गेला तर काय ग? हे घर कसं चालल याचाच प्रश्न पडलाय ना तुला? तुझी आई अजून जिद्दी आहे, कष्ट करण्याची धमक आहे तिच्यात. हातपाय उरावर आले नाहीत माझे. नाहीच कष्ट जमलं ना तर भीक मागून आणून खायला घालेन तुम्हासनी. पण याला घरात घ्यायचं नाही. आणि जर का याला कुणी घरात घेतलं तर माझ्या एवढं वाईट कोण नाही. हा, श्रावणी, हे सगळं नेमकं काय सुरू आहे? मला काहीच कळत नाहीये. मला सांग, तू मोक्षाला असं का विचारलंस की शुभू कसा आहे? तुझ्या मनात नेमकं काय सुरू आहे मला कळू दे. बोल ना श्रावणी, मला सांग, तुझं अजूनही शुभूवर प्रेम आहे का ग? हो, आहे माझं शुभूवर प्रेम.
मी त्याला अजूनही पूर्णपणे विसरू शकलेले नाहीये काकू. जेव्हा आम्ही वेगळे झालो ना, तेव्हा शुभू मला म्हणाला होता की आता आपल्याला एकमेकांना विसरून जायला हवं. आपण दोघं कधीच एकत्र येऊ शकत नाही हे स्वीकारूया. मी तयारही झाले होते. मी या लग्नाच्या दिवसात त्याचा विचार माझ्या मनातनं काढून टाकायचा पूर्ण प्रयत्न केला मी, खरंच. त्याची आठवण येऊ नये म्हणून स्वतःशी झगडत राहिले, भांडत राहिले काकू. मी खरंच खूप प्रयत्न केला ग. पण आता ना मला माझ्या बाबांसाठी जगायचंय. तू आता जरी मला विचारलंस ना की तुला बाबा प्रिय आहेत की शुभू, मी बाबांचंच नाव घेईन. पण मी शुभूला सुद्धा माझ्या मनातनं काढून टाकू शकलेले नाहीये, हे तितकंच खरंय. मी माझं प्रेम आतल्या आत दाबत आलीये काकू. आणि आता काही झालं ना तरी मला बाबांच्या विरोधात जायचं नाहीये. आणि शुभू म्हणाला त्याप्रमाणे रुद्र सर वाईट असतीलही. म्हणजे मला सुद्धा दोनदा जो काही अनुभव आला तो विचित्रच होता. पण तरी सुद्धा माझी काहीही हरकत नाही. लग्नानंतर कदाचित माझं आयुष्य कुठल्या दिशेला जाणार आहे ना हे माहितीये मला. पण फक्त बाबांसाठी मी सगळं सहन करत राहिले. कारण बाबांचं प्रेम मला गमवायचं नाहीये ग. लहानपणापासून मी ज्या प्रेमासाठी आचुसले ते मला आता कुठे मिळतंय. काकू आता काहीही झालं तरी मला माझ्या बाबांचं प्रेम गमवायचं नाहीये. श्रावणी, तू आधीच सांगायला हवंच ना ग. काय सांगायला हवं होतं मी काकू? ज्या दिवशी शुभूने माझ्या हातातून त्याचा हात काढून घेतला ना त्या दिवशी मी अर्धी मेली. आणि उरलेला अर्धा जीव मी माझ्या बाबांच्या पायावर वाहून दिलाय काकू. यापुढं पण मी जे सांगेल तसंच बोलायचं काय, नाहीतर तू अडकशीला या समजेल. एकतर हे प्रकरण का नाही जरा जास्तच डेंजर आहे. आपली एक चूक पण आपल्याला लई महागात पडू शकते. स्वीटे, तू बहीणच माझी. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तू जे काय करशील ना माझ्यासाठी चांगलंच असणार आहे. आणि टेन्शन नको घेऊ. तू जी सांगितलंय ना मी शब्द ना शब्द तेच बोलणार. तुला जेव्हा त्रास झालाय ना त्यांच्यामुळं त्याचा बदला 100% घेणार आपण. आत्ता माझा भाऊ शोभालायच बघते. तू बघच त्या शुभूची आणि त्याच्या कुटुंबाची कशी वाट लावतो मी. माझ्याशी पंगा घेतला काय, चांगलाच इंगा दाखवणार बघ मी त्यासने.